बघतोय। काफी महत्वपूर्ण हाँ से, और क्योंकि अब हम राष्ट्रपति भवन में हैं जहां पर सेरेमोनियल फंक्शन हो रहा है, तो राष्ट्रपति पहुंच चुकी हैं, प्रधानमंत्री पहले पहुंच चुके थे और अब जो है अगुवाई के लिए पूरी तरीके से तैयारी हो चुकी है यहां पर रूस के राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन की। तो प्रधानमंत्री, राष्ट्रपति पहुंच चुके हैं और कुछ ही अंतराल में रूस के राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन आपको यहां नजर आएंगे। इससे पहले विदेश मंत्री एस जयशंकर यहां पर पहुंचे हैं, पीयूष गोयल पहुंचे हैं, उसके अलावा दिल्ली के उपराज्यपाल हैं वी.के. सक्सेना, वो यहां पर पहुंचे हैं। तो कई जो है नेता पहले से पहुंच चुके थे, लेकिन राष्ट्रपति का इंतजार हो रहा था। राष्ट्रपति अब यहां पर पहुंच चुकी हैं, तो अब ऐसे में अब बारी है रूस के राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन की, जो कल शाम को भारत पहुंचे थे और गर्मजोशी से जिनका स्वागत किया गया था। प्रधानमंत्री खुद जो प्रोटोकॉल तोड़ करके वहां पर पहुंचे एयरपोर्ट पर और उनको अपने साथ अपनी गाड़ी में लेकर के वो पहुंचे हैं सीधे प्रधानमंत्री आवास। और प्रधानमंत्री आवास पहुंचने के बाद में वो जो वहां पर डिनर हुआ है और डिनर होने के बाद में कुछ इस तरीके वहां पर जो है करीबन 2 से ढाई घंटे तक वहां पर रहे थे। तो कुछ इस तरीके की जो है तस्वीरें इस वक्त राष्ट्रपति भवन में, जहां पर रूस के राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन के स्वागत के लिए जो सेरेमनी है वो यहाँ तर पुतिन यांच्या आजच्या दिवसाच्या या सगळ्या कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, पुतिन यांचा आजचा दिवस अतिशय व्यस्त कार्यक्रम आहे आणि राष्ट्रपती भवनामध्ये पुतिन दाखल होत आहेत। आता यापुढे कसा कार्यक्रम असणार आहे त्यांचा दिवसभर? हम सब लोग पहुंच चुके थे, लेकिन जो पुतिन यांना भारताकडून स्टेट गेस्टचा दर्जा दिला गेलेला आहे, त्यामुळे राष्ट्रपती भवनामध्ये आता त्यांचं औपचारिक स्वागत केलं जाईल। राष्ट्रपतींकडून देशाचे पंतप्रधान त्यांच्या सोबत असतील आणि त्यानंतर व्लादिमीर पुतिन यांचा जो पुढचा कार्यक्रम आहे तो भारतासोबतच्या द्विपक्षीय चर्चेचा आहे। या चर्चेदरम्यान भारतासोबत रशियाचे जे विविध करार होणार आहेत त्यामध्ये विशेषतः रेलोजचं अग्रीमेंट आहे, रेसिप्रोकल एंगेजमेंट ऑफ लॉजिस्टिकल सपोर्ट, त्या संदर्भामध्ये जो डिफेन्सशी संबंधित जो लॉजिस्टिकल सपोर्ट आहे तो रेसिप्रोकली म्हणजे एकमेकांना एक दुसऱ्यांच्या देशाचा वापरता येणार आहे। यामध्ये किती काही विमानतळ वापरता येणार आहेत, काही समुद्रातले बेस वापरता येणार आहेत आणि यामुळे निश्चितच रशियाचीही संरक्षण सज्जता आणि त्यांची मिलिटरी पॉवर वाढेल आणि दुसऱ्या बाजूला भारताच्याही मिलिटरी पॉवरच्या दृष्टीने, संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे अग्रीमेंट आज होणार आहे। त्यासोबतच रशिया आणि भारतामध्ये एक समुद्री मार्ग, समुद्री व्यापारी मार्गासंदर्भातही एक करार हा आजच्या या संपूर्ण पुतिन आणि मोदींच्या होत असलेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान होणार आहे। त्यामुळे हे 2 प्रमुख करार आहेत। त्या व्यतिरिक्त सुखोई विमानांच्या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या अदलाबदली संदर्भातील काही करार आहेत, त्यासोबत काही शस्त्रास्त्र, काही वेपनरीजच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण करार आहेत आणि या सगळ्या सोबतच राष्ट्राध्यक्ष पुतिन हे विशेष म्हणजे रशिया युक्रेन युद्धानंतर आणि सर्व पाश्चिमात्य देशांनी, अमेरिकेने त्यांच्यावर बहिष्कार घातलेला असताना, प्रतिबंध लावलेले असताना त्यांच्या सोबत भारत ज्या प्रकारे रशिया युक्रेन युद्धादरम्यानही रशिया सोबत राहिला, भारतावरही प्रचंड दबाव हा इतर सर्व देशांकडून असताना सुद्धा भारताने कच्च्या तेलाची खरेदी देखील सुरू ठेवली। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतानेही आपली मैत्री रशियासोबत अत्यंत कठीण काळात निभावली होती आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आता एक अशी घटना घडते की ज्यावेळी भारत हा तथाकथित आंतरराष्ट्रीय संस्था किंवा अमेरिका केंद्रित जगाचा जो नॅरेटिव्ह आहे त्यापासून वेगळा निघून एक आपला स्वतंत्र अलिप्ततावादी धोरणाचा नॅरेटिव्ह संपूर्ण जगासमोर उभा करतोय आणि मग त्यामध्ये भारताने तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांना मुत्ताकी यांचं भारतामध्ये स्वागत केलं। संयुक्त राष्ट्रांनी त्यांना डेझिग्नेटेड टेररिस्ट म्हणून डिक्लेअर केलेलं होतं। तर दुसऱ्या बाजूला आज व्लादिमीर पुतिन हे भारतामध्ये येत आहेत की ज्यांच्या विरोधामध्ये सुद्धा इंटरनॅशनल कोर्टाने वॉरंट जारी केलेलं होतं रशिया युक्रेन युद्धात घडलेल्या काही गुन्ह्यांचा दाखला देत। तर त्यांनाही भारत हा ताठ मानेने आणि बेदरकारपणे त्यांचं स्वागत करतोय, इतर कोणाची तमा न बाळगता किंवा इतर जगाला काय वाटेल याची पर्वा न करता। तर त्यासोबतच जर भारताच्या दृष्टीने आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा तर तो म्हणजे नरेंद्र मोदी हे गेल्या वर्षी रशियाला गेलेले होते आणि त्यांनी तिथे जाऊन तिथल्या शिखर परिषदेमध्ये सहभाग घेतला होता। रशियाचे परराष्ट्र मंत्री हे भारतात गेल्या वर्षी आले होते
त्यामुळे रशिया भारताचे संबंध हे जगाने काही निर्णय केलेला असला रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर तरी सुद्धा ते स्थिर होते आणि अमेरिका केंद्रित जे जग आहे त्या जगापासून एक वेगळा नरेटिव्ह, मग शेख हसीनांना भारतामध्ये आश्रय देणं असेल, मग शेख हसीनांच्या विरोधात जरी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बांगलादेशमध्ये त्यांना शिक्षा सुनावलेली असली तरी सुद्धा भारताने शेख हसीना यांना भारतात आश्रय देण्याचा निर्णय घेतला किंवा त्यांना आश्रय दिलेला आहे. त्यामुळे शेख हसीना, त्यानंतर तालिबानचे परराष्ट्र मंत्री आणि आता थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन या माध्यमातून भारताच्या परराष्ट्र धोरणाचेही जे नवे संकेत आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे की ज्या पद्धतीने अमेरिका केंद्रित आंतरराष्ट्रीय संस्थानं आणि त्यांचे नरेटिव्ह या व्यतिरिक्त स्वतःचं अलिप्ततावादी धोरण भारताचं आणि त्या अलिप्ततावादी धोरणातून स्वतःच्या देशाचं हित जपताना सोबत केवळ कुणाच्या तरी आहारी न जाता किंवा कुणाच्या तरी पियर प्रेशरला बळी न पडता स्वतंत्रपणे आपलं धोरण उभं करणं, हे जे भारताने पूर्वीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरती भूमिका घेतल्या होत्या त्याचाच एक प्रकार असा आपण म्हणू शकतो. आता आजच्या या संपूर्णमध्ये आणखीन एक सर्वात महत्वाचा करार होणार आहे तो म्हणजे अणुऊर्जे संदर्भातला असेल की जे स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स आहेत ते रशियाकडून भारताला देण्यासंदर्भात आणि भारतातील ज्या अणुऊर्जेशी संबंधित प्लांट्स आहेत त्या प्लांट्सवर रशिया हे स्मॉल मॉड्युलर रिएक्टर्स उभारणार आहे. म्हणजे याचा परिणाम म्हणून जी अणुभट्टी सध्या खूप मोठ्या प्रमाणावर उभारावी लागते तर ती छोट्या प्रमाणात कमी जागेत कमी स्केलवर सुद्धा अणु ऊर्जेचं उत्पादन करता येऊ शकतं अशा स्वरूपाचं तंत्रज्ञान रशियाकडे आहे जे भारताला मिळेल आणि त्यामुळे भारताला परमाणु ऊर्जेच्या क्षेत्रात सुद्धा अणु ऊर्जेच्या क्षेत्रात सुद्धा मोठी झेप घेता येईल. त्यासाठी एक महत्वाचा करार हा आज होणार आहे आणि त्यासोबत जो परस्पर लॉजिस्टिकल सपोर्टचा करार आहे त्याशिवाय भारताची यंत्रसामग्री, भारताची जी रसायनं आहेत, भारताचं अन्नधान्य आणि औषध याचा एक्सपोर्ट रशियाला वाढवणं हा देखील या संपूर्ण करारादरम्यान एक महत्वाचा भाग असेल. कारण अमेरिकेने सुरू केलेल्या टेरिफ वॉर नंतर भारतातील फळभाज्या असतील, भारतातील असंख्य ज्या निर्यातीतल्या गोष्टी होत्या सततच्या त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर नकारात्मक परिणाम झालेला होता. त्यामुळे रशियाच्या निमित्ताने एक नवी बाजारपेठ भारतीय उत्पादकांना ओपन होऊ शकते की जी ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे बंद झाली होती. दुसऱ्या बाजूला संरक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जे करार होणार आहेत ते सध्या ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानला पाठिंबा असलेल्या तुर्कस्तान किंवा दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहणारे चीन सारखे देश यांना प्रत्युत्तर देत असताना भारताला जी ताकद लागणार आहे त्या भारताच्या ताकदीला खूप मोठ्या प्रमाणावर पुश हा रशियाच्या सोबत होत असलेल्या संरक्षण क्षेत्रातील विविध करारांमुळे मिळेल. त्यामुळे या दृष्टीने पुतीन यांचा भारत दौरा हा अतिशय महत्वाचा आहे कारण चीन नंतर भारत हा असा एकमेव लोकशाही म्हणजे चीन मध्ये लोकशाही नाही परंतु चीन नंतर भारत हा असा एकमेव देश ठरलाय की जिथे व्लादिमीर पुतीन येऊ शकतात आणि रशियाचे त्यांच्यासोबत स्थिर आणि व्यवस्थित संबंध आहेत आणि एकमेव लोकशाही देश आहे संपूर्ण जगातला ज्यांनी पुतीन यांचं स्वागत केलंय आणि पुतीन हे तिथे मैत्रीत्वाच्या भावनेने आणि मित्रत्वाच्या वातावरणामध्ये येऊ शकतात आणि भारतासोबत ते काही विषयांवरती भागीदारी करण्याबाबत करार करू शकतात. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर देखील रशिया आणि भारताची जुनी मैत्री, मग ती नेहरूंपासूनची मैत्री, इंदिरा गांधींच्या काळातील रशिया आणि भारताची मैत्री असेल किंवा तिथपासून ते आतापर्यंत पुतीन यांच्या काळात अटल बिहारी वाजपेयींनी जेव्हा मॉस्को समिटला गेले, गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी रशियामध्ये गेलेले होते, तिथपासून ते आतापर्यंतच्या या संपूर्ण मैत्रीच्या प्रवासामध्ये कुठेही रशिया भारतात खंड पडलेला नाहीये मैत्रीच्या दृष्टीने आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रशियाने देखील भारताकडे कायम एक मित्र म्हणून पाहिलं आणि आता जेव्हा रशिया युक्रेन युद्धाच्या दरम्यान कोविड सारख्या संकटाच्या काळामध्ये जेव्हा भारतासमोर इतर सर्व पाश्चिमात्य देशांकडून प्रतिबंध लादले जाण्याची भीती होती तेव्हा सुद्धा भारताने खूप ताठपणाने आपला एक स्वतंत्र बाणा कायम ठेवत रशिया सोबतचे संबंध, युद्धाची निंदा करत असताना रशिया सोबतचे संबंध मात्र कायम ठेवले आणि रशिया सोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला, त्यांच्यासोबत व्यापारही सुरू ठेवला. तर या सगळ्यामुळे रशिया आणि भारताची मैत्री आणि रशियासारख्या देशाला सुद्धा भारतासारखा एक लोकशाही आणि प्रजासत्ताक देशाचं आवश्यक असलेलं रेकग्निशन
हे सुद्धा या दरम्यान मिळतंय. नक्कीच या भेटीचे अनेक महत्व आहे, अनेक अर्थांनी महत्व आहे. मात्र काल मोदी आणि पुतीन यांच्यामध्ये द्विपक्षीय एक चर्चा झालेली आहे किंवा थेट चर्चा झालेली आहे. जवळपास 2.5 तास या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती कळतेय. या भेटी दरम्यान पुतीन यांनी मोदींचं तोंड भरून कौतुक केलंय. तर या कौतुकाचा कसा अर्थ घ्यायचा आपण? मोदींचं कौतुक हे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केलं आणि आपल्याला आठवत असेल तर गेल्या वेळी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला गेले होते तेव्हा रशियाने त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने पंतप्रधान मोदींचा सत्कारही केला होता. त्यामुळे रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर आणि त्यांनी दाखवलेल्या कणखरपणाबद्दल त्यांचं स्वागत केलंय. कारण एका बाजूला जेव्हा अमेरिका आणि युरोप आणि इतर सर्व देश हे रशियावर प्रतिबंध घाला, रशियावर बहिष्कार टाका, रशियाला कॉर्नर करा अशी भूमिका घेत होते आणि यासाठी दबाव वाढवत होते, तेव्हा भारताने या दबावाला बळी न पडता त्याची जी किंमत द्यावी लागेल ती किंमत मोजून त्यांनी रशियासोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून अमेरिका केंद्रित जगाला एक मोठा फटका बसला होता. पाश्चिमात्य देशातील विविध संस्थानांना सोबत घेऊन अमेरिका ज्या प्रकारचे एक राजकारण करू इच्छितं आंतरराष्ट्रीय पातळीवर, त्याला एक जबर हादरा बसला होता आणि त्या सगळ्याची किंमत भारताने मोजली आणि रशियासोबतची मैत्री निभावली. त्यामुळे पुतीन यांनी भारताचं कौतुक केलेलं आहे. आणि अगदी आपण पूर्वी गेलो तर जेव्हा पहिल्यांदा स्टॅलिन आणि पंडित नेहरूंमध्ये मैत्री झाली होती, भारताचे पहिले पंतप्रधान, तर तेव्हा सुद्धा स्टॅलिन यांनी पहिल्यांदा असं म्हटलं होतं की आम्ही संकटाच्या काळात भारतासोबत उभे राहू आणि भारतासाठी आम्ही मित्र आहोत आणि तुम्ही आमच्या यू कॅन काउंट ऑन अस असं ते म्हणाले होते. तशाच पद्धतीने आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा पुतीन हे नरेंद्र मोदींचं कौतुक करतायत. ते याचसाठी की नरेंद्र मोदी कुठल्याही नरेटिव्हला बळी पडले नाहीत जो पाश्चिमात्य देशातून येत होता. नक्कीच सोमेश, आपल्याला या संपूर्ण दौऱ्याकडे लक्ष असणारच आहे, त्या संदर्भातले अपडेट जाणून घ्यायचेच आहेत. मात्र सध्या या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. यानंतर JNUच्या रशिया आणि मध्य आशिया अध्ययन केंद्राच्या प्राध्यापिका डॉक्टर रश्मिनी कोपरकर आपल्यासोबत लाईव्ह आहेत. रश्मिनी कोपरकरजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझावर. कारण आजचा दौरा खूप महत्वाचा आहे. पुतीन अनेक वर्षांनी भारतात आलेले आहेत आणि त्यानंतर युक्रेन युद्धानंतर आता ते भारतामध्ये आलेले आहेत. असं असताना या दौऱ्याला कसं महत्व आहे, कसं पाहायचं या दौऱ्याकडे, किती महत्वाचा दौरा आहे पुतीनांचा? नमस्कार, धन्यवाद मला बोलावल्याबद्दल. अतिशय महत्वाचा दौरा आहे आणि कालपासून आपण जे क्षणचित्र बघतोय, राष्ट्राध्यक्ष पुतीन जेव्हा आले त्यावेळेला प्रोटोकॉलची चिंता न करता आपले पंतप्रधान त्यांना एअरपोर्टवर रिसीव्ह करायला गेले होते आणि त्यानंतर दोघं एका कारमधून आले आणि रात्री त्यांनी सोबत लोककल्याण मार्ग जो आपल्या पंतप्रधानांचा रहिवास आहे तिकडे ते रात्री एकत्र डिनर पण केला. आणि ह्यातून हे स्पष्ट आहे की ही जी मैत्री आहे किंवा ही जी द्विराष्ट्रीय पार्टनरशिप आहे ती कुठेतरी एका डिप्लोमसीच्या पलीकडे जाणारी आहे, की आपली वर्षानुवर्षांचे संबंध, मैत्री आणि कुठेतरी ह्या मैत्रीचा एक फिलॉसॉफिकल बेस आपल्याला दिसतो. आणि ह्या दौऱ्याबद्दल जर आपण बघायला गेलो तर पुतीन जवळजवळ 4 वर्षानंतर भारतात आलेले आहेत. याआधी 2021 मध्ये ते भारतात आले होते अशाच प्रकारच्या द्विराष्ट्रीय वार्तालापासाठी. त्यानंतर गेल्या 4 वर्षात त्यांचा दौरा झाला नाही आणि युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यानंतर तर ते फारसे आंतरराष्ट्रीय दौरे करणं टाळतातच. अत्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच दौरे त्यांनी त्यानंतर केलेले आहेत आणि त्यात ते भारतात आले ही खूप मोठी गोष्ट आहे. यामुळे ते भारताला किती महत्व देतात हे स्पष्ट होतं. यावर्षी आपण रशिया भारत संबंधांचं जे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अग्रीमेंट साईन झालं होतं त्याची 25वी वर्षगाठ आपण साजरी करतो आहोत. 2000 साली पुतीन यांच्याच सोबत आपले पंतप्रधान वाजपेयी यांनी ते अग्रीमेंट साईन केलेलं होतं आणि त्यानंतर ह्या अशा प्रकारच्या द्विराष्ट्रीय वार्तालापांना सुरुवात झालेली होती. ही बायलॅटरल समिट आपली जी असते ती दरवर्षी 1 वर्ष मॉस्कोमध्ये आणि 1 वर्ष दिल्लीमध्ये असे आपले राष्ट्राध्यक्ष एकमेकांना भेटत असतात. त्याला कधीही खंड पडला नव्हता युक्रेन युद्धाला तोंड फुटेपर्यंत. मात्र गेल्या 2 वर्षात थोडीशी ही एक गती मंदावलेली दिसत होती आणि त्यामुळे आता पुन्हा हे सुरू होतील का अशा प्रकारचे वार्षिक भेटी, अशी एक चिंता आपल्या वर्तुळात सुरू होती. पण राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी हे आमंत्रण स्वीकारून ते इथे आले आणि आता ह्या प्रकारची द्विराष्ट्रीय भेट होतीये.
ह्याला खूप महत्व आहे. असं बघायला गेलं तर ही 23वी द्विराष्ट्रीय भेट आहे. आणि ह्याच्यात अनेक गोष्टींवर चर्चा सुरू आहे. भारताच्या बाजूने जर आपण विचार केला तर भारतासाठी रशिया हा एक अतिशय विश्वासार्ह मित्र किंवा सहकारी म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. तर त्यामध्ये आपली ऊर्जा सुरक्षा, त्याच्यानंतर आपले सुरक्षा धोरण जे आहे आणि आपले शस्त्रास्त्र आणि आपली जी लष्करी ताकद आहे त्याच्यामध्ये रशियाकडून मिळणारी जी मदत आहे तो एक दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा जो इकडे आहे तो आपले कुठेतरी जो पीपल टू पीपल रिलेशन्स आहेत, आपले सांस्कृतिक संबंध आहेत, व्यापार आहे, या सगळ्यालाच ह्या भेटीतून कुठेतरी एक चालना मिळेल असं दिसून येतंय. नक्कीच दोन्ही राष्ट्रांचे मैत्रीपूर्ण संबंध आणखी दृढ होण्याच्या दृष्टीनं हे खूप महत्वाचं पाऊल आहे. मात्र मॅडम, नेहमी जेव्हा भारत आणि रशिया यांच्या संबंधाचा विचार येतो किंवा त्या संदर्भात बोललं जातं तेव्हा एका गोष्टीचा किंवा एका देशाचा आवर्जून उल्लेख होतो, तो म्हणजे अमेरिका. ट्रम्प यांचं जे काही गेल्या काही वर्षांपासून किंवा गेल्या काही महिन्यांपासून जे काही धोरण राहिलेलं आहे भारताच्या बाबतीत किंवा रशियाच्या बाबतीत, तर या संबंधांवर रशिया आणि भारतातल्या या मैत्रीचा कसा परिणाम होऊ शकतो? अमेरिका आणि भारताच्या संबंधांवर या भेटीचा किती मोठा परिणाम होऊ शकतो? आताच गेल्या वर्षी इंटरनॅशनल अफेअर्स नावाचं जे मॅगझिन आहे त्याच्यात एक आर्टिकल अमेरिकेचे एक प्रोफेसर आहेत त्यांनी छापलं होतं आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं होतं की पूर्वी आपल्याकडे द्विध्रुवीय पद्धती होती ज्याच्यामध्ये अमेरिका आणि रशिया हे दोन पोल होते शीतयुद्धाच्या वेळेला, आणि त्यानंतर हळूहळू आपली वाटचाल ही बायपोलॅरिटीकडून मल्टीपोलॅरिटीकडे सुरू झाली. आणि मल्टीपोलॅरिटीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये भारत हा एक खूप महत्वाचा पोल किंवा महत्वाचा एक ध्रुव म्हणून आता हळूहळू उदयाला येतो आहे. आणि हे जे प्राध्यापक आहेत अमेरिकेचे त्यांनी यावेळी असं म्हटलेलं होतं की आता जगाची वाटचाल ही 3 वेगवेगळ्या गटांकडे होत आहे, ज्याच्यामध्ये एकीकडे ग्लोबल वेस्ट आहे जिकडे अमेरिका अजूनही खूप महत्वाच्या एक नेतृत्व देणाऱ्या पोझिशन मध्ये आहे. त्याच्यानंतर जो एक ग्लोबल ईस्ट आहे ज्याच्यात रशिया आणि चायना आहेत, आणि ग्लोबल साऊथ ज्याच्यामध्ये भारत हा अतिशय महत्वाची भूमिका निभावतोय. यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की भारतासारखे जे देश आहेत ग्लोबल साऊथ मधले ते आता कुठच्याही प्रकारे बुली करून किंवा प्रेशराईज करून त्यांची फॉरेन पॉलिसी आखणारे राहिलेले नाहीयेत. आणि हे अमेरिकेलाही आता समजून घेणं गरजेचं आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून ट्रम्प यांच्याकडून ज्या प्रकारचे टेरिफ्स लादले गेले आणि ज्यांच्याकडून आपल्याला एक काही टर्म्स डिक्टेट करण्याचा प्रयत्न केला गेला की तुम्ही रशियाकडून अशा प्रकारे तेल खरेदी करताय आणि त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल शिक्षा भोगावी लागेल, तर ह्याचा आपल्या पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने सामना केलेला आहे ते एक अतिशय महत्वाचं पाऊल म्हणायला पाहिजे की आम्ही तुमच्याबरोबर वाटाघाटी जरूर करू, आम्हाला तुमच्यासोबतही संबंध चांगलेच ठेवायचे आहेत, पण ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही तुमच्याशी संबंध चांगले ठेवतोय म्हणून आम्हाला रशियाशी संबंध बिघडवायचे आहेत. रशिया हा देखील आमचा मित्र आहे, पारंपरिक मित्र आहे. आमच्या कठीण काळात रशिया आमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि म्हणून आमचे रशिया बरोबरचे मित्र हे आम्ही स्वतंत्रपणे सुरू ठेवणार आहोत. मॅडम, तुम्ही राहात सोबत, मात्र काही दृश्य आपल्या समोर येतात कारण पुतीन यांचं आगमन झालंय. पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जातोय. राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. आपण थेट दृश्य पाहतोय. मोदी आणि राष्ट्रपती यांनी पुतीन यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जातोय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतिन, रूस के राष्ट्रपति और देश के राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, और ये हैंडशेक राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू और रूस के राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन के बीच का ये हैंडशेक, और प्रधानमंत्री के साथ में एक बार फिर से हैंडशेक गर्मजोशी के साथ में हाथ मिलाते हुए, और प्रधानमंत्री जो है अपने अंदाज में उनसे पूछ रहे हैं सब अच्छा है ना, तो कुछ उस लिहाज में जो हाथ का इशारा हम समझ पा रहे हैं. तो अब जो है यहाँ पर जो सेरेमोनी का कार्यक्रम है वो शुरू हो रहा है, और फिलहाल जो है अब जो है सेरेमनी का कार्यक्रम यहाँ से जब शुरू होगा तो रूस के राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन को वो सम्मान, वो जो तीनों सेना के यहाँ पर जवान हैं वो सम्मान देंगे, और जो प्रेसिडेंट बॉडीगार्ड हैं वो हमको यहाँ नजर आ रहे हैं जिनके साथ में पूरा काफिला अंदर आया था. और अब जो है वो जो
श्रीमान, अंतर सेना संबंध गार्ड निरीक्षण के लिए हाजिर है।
जो बैक टू बैक कार्यक्रम है उसकी औपचारिक तौर पर, आधिकारिक तौर पर शुरुआत जो है यहाँ पर हुई है। और इस वक्त मैं देख पा रहा हूँ कि जो तमाम जो डेलीगेट्स हैं उनसे भी जो मुलाकात करते हुए रूस के राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन और जो डेलीगेट्स रूस से उनके साथ आए हैं वो भी जो है और उनसे भी जो है मुलाकात कर रहे हैं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो साथ में हैं। तो ये तस्वीरें सीधे राष्ट्रपति भवन के प्रांगण से, जहां पर रूस के राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन का औपचारिक तौर पर जो स्वागत है वो राष्ट्रपति की तरफ से किया गया है। और इसके बाद में अगर हम बात करें कार्यक्रमों की तो अलग अलग कार्यक्रम होने हैं। तो राजघाट, यहाँ से सीधे राजघाट के लिए रवाना होंगे। और फिलहाल आपको एक तस्वीर दिखाता हूँ कि किस तरीके से उनकी गाड़ी यहाँ पर लग चुकी है। तो अब मूवमेंट होगा इस गाड़ी की तरफ, जहाँ से वो सीधे राष्ट्रपति भवन से राजघाट के लिए रवाना होंगे। राष्ट्रपिता महात्मा गांधी की समाधि पर पहुंच के श्रद्धांजलि, पुष्पांजलि अर्पित करेंगे। और उसके बाद जो वो शिखर वार्ता है वो जो शुरू होगी हैदराबाद हाउस में, करीबन 2 घंटे तक वो कार्यक्रम चलेगा। उसके बाद में और जो एक कार्यक्रम है जो बिजनेसमैन के बीच में है, वहां पर पहुंचेंगे, वो कार्यक्रम रहेगा। और उसके बाद में एक बार फिर शाम को इसी राष्ट्रपति भवन में आपको नजर आएंगे रूस के राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन। तो इस वक्त अगर मैं बात करूं तो अब जो है कार्यक्रम, क्योंकि सेरेमनी हो चुकी है, अब वापस रवाना होते हुए रूस के राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन और उनके साथ में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नजर आ रहे हैं। साथ साथ चलती हुई महामहिम राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू और रूस के राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन और राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू साथ में आगे बढ़ते हुए, और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उनसे 2 कदम पीछे पीछे, और राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू और व्लादिमीर पुतिन जो कि रूस के राष्ट्रपति हैं, वो जो है यहाँ पर एक बार फिर संभवतः एक फोटो ऑप हमको नजर आ सकता है। जी हाँ, एक और फोटो ऑप जो इंटरनेशनल मीडिया से आया हुआ है, उसके साथ ही में राष्ट्रपति भवन की जो पहला जो फोटो ऑप हुआ था वो जो प्रेसिडेंट बॉडीगार्ड जो पीछे खड़े हुए थे उनके सामने हुआ था। और दूसरा भी जो फोटो ऑप हो रहा है ये राष्ट्रपति भवन की जो है जो मुख्य इमारत है उसके ठीक सामने राष्ट्रपति भवन के प्रांगण में इस वक्त जो है ये तस्वीरें अपने आप में जो है काफी अहम कही जा सकती हैं। और प्रधानमंत्री के साथ में एक बार फिर गर्मजोशी के साथ हैंडशेक करते हुए नजर आ रहे हैं रूस के राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन। और ये तस्वीरें अपने आप में भारत और रूस की ये दोस्ती, ये वो जो है तस्वीर हम इसको कह सकते हैं जिस पर जो दुनिया भर की निगाहें टिकी हुई हैं। दुनिया भर के तमाम देश इस वक्त जो है इन तस्वीरों को देख रहे हैं। और राष्ट्रपति भवन में ये कार्यक्रम आयोजित किया गया है। तो अब प्रधानमंत्री से यहाँ तर पुतिन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलेला आहे, त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आता ते राजघाटाकडे रवाना होतील। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत डॉक्टर रश्मिनी कोपरकर यांच्याकडे। आपण आता बघितलेलं आहे मॅडम की कशा प्रकारे गार्ड ऑफ ऑनर पुतिन यांना देण्यात आलेला आहे। मात्र थोड्याच वेळात द्विपक्षीय चर्चा होणार आहे, ती शिखर वार्ता होणार आहे, ज्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कुठले महत्त्वाचे करार होऊ शकतात आजच्या या परिषदेमध्ये? ऍक्च्युअली काय करार होतील हे आपल्याला 2 वाजल्यानंतरच कळेल. पण जे बोललं जात आहे किंवा जे दोन्ही देशांचे ऑफिशियल्स सांगतायत आपल्याला, जी पूर्वतयारी चालू आहे त्यानुसार 3-4 असे आयाम आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ब्रेक थ्रूची अपेक्षा आहे. तर त्याच्यामध्ये एक तर आपला जो तेल आयात करतो आपण रशियाकडून, गेल्या 3 वर्षांमध्ये आपली तेल आयात अनेक पटींनी वाढलेली होती. पण त्याच्यामध्ये एक थोडासा कमी आलेली गेल्या 9 महिन्यांमध्ये दिसतेय. आणि त्याकडे आता दोन्ही देशांचं लक्ष आहे की तेल आयात पुन्हा वाढली जावी आणि जे सँक्शन्स किंवा टेरिफ रिलेटेड विषय आहेत त्यांच्या पलीकडे जाऊन लॉजिस्टिक्सचा विचार करून कुठेतरी याच्यावर तोडगा काढला जावा, हा एक मुद्दा आहे. व्यापाराला चालना मिळाली, व्यापारात वाढ व्हावी, हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण सध्याचा आपला जो द्विराष्ट्रीय व्यापार आहे तो कुठेतरी एक $68 बिलियन आसपास आहे आणि जो 2030 पर्यंत 100 बिलियन पर्यंत नेण्याचा आपला दोन्ही देशांचा मानस आहे. आणि त्या दृष्टीने जे बॉटलनेक्स आहेत ते बाजूला करून मग त्याच्यामध्ये कुठेतरी लघु उद्योगांमध्ये सुद्धा दोन्ही देशांच्या देवाणघेवाण सुरू व्हावी, हा एक विषय आहे.
त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटी हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे, संपर्कता दोन देशांमधली. कारण आपण फिजिकली जर बघितलं तर एकमेकांपासून खूप लांब आहोत आणि आपल्यामध्ये कुठल्याही दिशेने जरी आपण एकमेकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी खूप अडथळे आहेत. तर त्याच्यामध्ये इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ कॉरिडॉर एक आहे, तसंच चेन्नई व्लादिवोस्तोक कॉरिडॉर आहे आणि नॉर्दर्न सी रूट आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी एक प्रकारची सिनर्जी, आणि हे सगळे कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स ऑलरेडी ऑपरेशनल आहेत, पण त्याच्यात कुठेतरी एक वाढ व्हावी किंवा त्याच्यात एक सुसूत्रता यावी याच्याकडे लक्ष असेल. सगळ्यात महत्वाचा आपला जो रशिया सोबतचा जो संबंध आहे त्याच्यातला महत्वाचा मुद्दा हा संरक्षण आणि लष्करी मदत आपल्याला जी रशियाकडनं मिळते. मग त्याच्यामध्ये आपण आता केवळ विक्रेते आणि खरेदी करणारे अशा प्रकारचे ते संबंध न राहता कुठेतरी जॉईंट रिसर्च सुरू झालेला आहे, जॉईंट प्रोडक्शन आपण करायला लागलेले आहोत. भारताचा जो मेक इन इंडिया कार्यक्रम आहे, आत्मनिर्भर भारत जो पंतप्रधानांचं अभियान आहे, त्याच्यामध्ये रशियाने आपल्याला पूर्णपणे एक पाठिंबा देऊन लष्करी क्षेत्रामध्ये मेक इन इंडियासाठी पुढे येणारा रशिया हा पहिला देश होता. आणि त्या दृष्टीने जे आपल्याकडे जे प्रोडक्शन होत आहे त्याच्याविषयी नक्कीच चर्चा होऊ शकते. तसंच S-400 जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे, ज्याचा आपल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्याला खूप उपयोग झाला आणि आपल्या संरक्षण प्रणाली त्याच्यामुळे मजबूत झाली, तर त्याच्या काही अजून नवीन आपल्याला प्रोक्युअरमेंट करायच्या आहेत, हा विषय असू शकतो. आणि असे इतर अनेक विषय सगळे मिळून एक साधारण 25 ते 30 पर्यंत सुद्धा अग्रीमेंट साईन होऊ शकतात, अशा प्रकारची एक शक्यता वर्तवली जाते. अगदी जसं तुम्ही म्हणताय, वेगवेगळ्या विभागातले वेगवेगळ्या क्षेत्रांमधले महत्त्वाचे करार आज होऊ शकतात आणि त्याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे. मात्र काल मोदी आणि पुतीन यांची भेट झाली, दोघांमध्ये दीर्घ अशी चर्चा झालेली आहे. जवळपास 2.5 तास या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती कळते. आणि या चर्चेदरम्यान पुतीन यांनी मोदी यांचं भरभरून कौतुक केलेलं आहे. या दोघांची जी मैत्री आहे, जी दिवसेंदिवस दृढ होत चाललेली आहे, या मैत्रीकडे आपण नेमकं कसं बघायचं आणि याचा भारताला आणि दुसऱ्या बाजूला रशियाला कसा फायदा होऊ शकतो? मुळात देशाचं जे सर्वश्रेष्ठ नेतृत्व असतं, आपल्या देशाच्या बाबतीत बघायला गेलं तर आपले पंतप्रधान आणि रशियासारखा जो एक राष्ट्राध्यक्षीय लोकशाहीचा देश आहे तिकडचे राष्ट्राध्यक्ष यांची खूप महत्वाची भूमिका असते द्विराष्ट्रीय संबंध सुधारण्यामध्ये. आणि भारत रशिया हे जे शीतयुद्धाच्या वेळचे जे संबंध होते त्याला 90च्या शतकात खंड पडला आणि त्यानंतर जी पुन्हा उभारी मिळाली त्याचं पूर्णपणे श्रेय हे रशियाच्या बाजूनी पुतीन यांना जातं की 2000 साली ते राष्ट्राध्यक्ष बनले रशियाचे आणि त्यानंतर लगेचच त्यांनी सामरिक भागीदारीचा करार त्यावेळच्या सरकारबरोबर केला आणि लगातार भारतासोबत त्यांचे संबंध दृढ होत आहेत. खास करून 2014 नंतरचा काळ जर आपण बघितला तर पंतप्रधान मोदी आणि इनफॅक्ट जर 2000चे आपण काही फोटो बघितले तर त्यावेळेला वाजपेयींच्या डेलिगेशन मधूनही मोदी तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री म्हणूनही मॉस्कोला गेलेले होते, त्यामुळे त्यांची ओळख खूप जुनी आहे. पण पंतप्रधान बनले 2014 नंतर आणि त्यानंतर त्यांनी लगातार रशियाचे दौरे केले. तसंच रशियाच्या पाठिंब्याने आपण SCO आणि ब्रिक्स सारख्या संघटनांमध्ये सुद्धा आपला सहभाग खूप वाढवलेला आहे. SCOची सदस्यताच आपल्याला रशियाच्या सहकार्यामुळे मिळालेली आहे आणि असे अनेक नवीन नवीन आयाम आपण उघडतोय आणि त्याचं पूर्ण श्रेय या नेतृत्वाला जातं. त्या दोघांची जर चलचित्र, त्यांची क्षणचित्र आपण बघितली तर कालपासून तर आपण पाहतोच आहोत, पण याआधी सुद्धा SCO समिटसाठी चायनातल्या तियानजिन मध्ये जेव्हा ते गेलेले होते 2 महिन्यांपूर्वी, तेव्हा जी आपण पाहिली, किंवा ह्यापूर्वी सोची येथे एक इन्फॉर्मल समिट या दोघांनी केली होती दोन्ही शीर्षस्थ नेतृत्वानी. आणि ह्यांचं आपण एकमेकांसोबतची जर एक बॉडी लँग्वेज बघितली तर एक अत्यंत सहजता, आपण आपल्या एखाद्या जुन्या मित्राला जितक्या प्रेमाने आणि आनंदाने भेटतो तशी सहजता त्यांच्या बॉडी लँग्वेज मध्ये दिसून येते आणि त्याच्यातून हे कळतं की हे दोघं एकमेकांशी स्पष्टपणे बोलत असावेत त्यांच्या मनातल्या गोष्टी आणि इतर समोरच्या विषयाच्या ज्या काही सेन्सिटिव्हिटीज आहेत रशियाबद्दलच्या, त्यांचं एक राष्ट्र म्हणून काही त्यांचे नॅशनल इंटरेस्ट आहेत, त्यांची काही संवेदनशील भूमिका आहेत गोष्टींबद्दलच्या, त्याच्याबद्दलही समजूतदारपणा आपल्यामध्ये आहे. तसाच तो आपल्या सेन्सिटिव्हिटीज बद्दल तिकडे सुद्धा दिसून येतो आणि त्यामुळे ही जी द्विराष्ट्रीय संबंध आहेत ते ह्या दोघांच्या यातून कुठेतरी अजून पुढे जाताना दिसत आहेत. अनेक अर्थांनी ही भेट महत्वाची आहे. आता पुतीन
राजघाटावर जातील, महात्मा गांधींना आदरांजली वाहतील आणि त्यानंतर या द्विपक्षीय चर्चेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मॅडम, या संदर्भात आपल्याला वेळोवेळी चर्चा करायचीच आहे. मात्र सध्या धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि इतकी महत्त्वाची माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल.